संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून 19 जणांनी अर्ज दाखल केले। सहकारी संस्था महिला राखीवमधून 2, सहकारी संस्था इतर मागासवर्गीयमधून 3, सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती 2, ग्रामपंचायत सर्वसाधारण 9, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल 1, व्यापारी प्रतिनिधी 9, हमाल तोलार प्रतिनिधी 5 असे एकूण 50 जणांनी अर्ज दाखल केले। यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार तथा माजी चेअरमन दिलीप माने, बाळासाहेब शेळके, हरीश पाटील, अविनाश मार्तंडे, राजशेखर शिवदारे, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे, राजेंद्र सुपाते, बाळासाहेब पाटील, केदार उंबरजे, भीमाशंकर रमण शेट्टी, धनेश अचलेरे, संतोष पवार, केदार विभुते, अण्णप्पा सतुबर, इंद्रजित लांडगे, सिद्धाराम हेले अशा प्रमुख नेत्यांनी उमेदवारी अर्ज आतापर्यंत दाखल केले आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजून 2 दिवस शिल्लक असून आमदार विजयकुमार देशमुख हे अर्ज दाखल करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले असून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे हे सुद्धा यावेळी बाजार समितीवर जाण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते। विसर्जित झालेल्या सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँकेसाठी एकरकमी परतफेड योजना लागू करण्याचे आश्वासन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले। आमदार देवेंद्र कोठे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत केलेल्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागरी उद्योग बँकेच्या कर्जदारांना दिलासा देण्यासाठी धावून आले। 5 नोव्हेंबर 2011 साली सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँक विसर्जित झाली होती। या तारखेपूर्वी ज्या कर्जदारांची कर्ज खाती थकीत झाली आहेत अशा कर्जदारांना विशेष एकरकमी कर्जफेड योजना लागू करण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती। ही बँक विसर्जनात असल्याने आणि बँकेचे बँकिंग लायसन्स रद्द झाल्याने केवळ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मधील तरतुदी या संस्थेस लागू होतात। आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकरकमी परतफेड योजना लागू करावी यासाठी पत्राद्वारे मागणी केली होती। त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाई करत शेरा मारून सकारात्मक कारवाईच्या सूचना दिल्या होत्या। पूर्वी काही बँकांना लागू केलेल्या नियमानुसार ज्या तारखेस कर्ज खाते सबस्टँडर्ड झाले त्यानंतर संशयित 1, संशयित 2, संशयित 3 अशा प्रकारे एकूण 36 महिन्यापर्यंत व्याजाची आकारणी करून ती केवळ मुद्दल रकमेवर सरळ व्याजाने संशयित 3 पर्यंतच्या तारखेपर्यंत करणे आवश्यक आहे। परंतु सहकार आयुक्त कार्यालयाकडून निघालेल्या परिपत्रकानुसार बँक विसर्जित झाली त्या तारखेपर्यंत मुद्दल आणि संपूर्ण व्याज तसेच मुद्दलावर भरणा करण्याच्या तारखेपर्यंत दर 6% प्रमाणे सरळ व्याज अशी आकारणी करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। वास्तविक पाहता सदर बँक विसर्जित झाल्यानंतर त्या बँकेला लागू होणारे नियम शासनाकडे प्रस्ताव देऊन त्याप्रमाणे परवानगी घ्यावी, अन्यथा एकरकमी परतफेड योजनेचा फायदा दिल्याचे गृहीत धरता येणार नाही अशी मागणी कर्जदारांनी केली होती। त्यामुळे सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँकेसाठी मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक किंवा दी लक्ष्मी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक यांच्याप्रमाणे एकरकमी परतफेड योजना लागू करावी अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली होती। या कामी माजी नगरसेविका कुमुद अंकारम यांनी समन्वय साधला। यावेळी चक्रपाणी गज्जम, सत्यनारायण गुर्रम, सदानंद गुंडेटी, मनोहर सिंगम, व्यंकटेश बुरा, नितीन चौगुले आदी उपस्थित होते। लक्ष्मण येताळा वळगुंडे वय 45 राहणार औंढी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी विकास रेवप्पा गावडे वय 29, सौरभ नागनाथ गावडे वय 19 दोघेही राहणार वाघोली, छाया आबासाहेब वाघमडे वय 29 राहणार कुरुल तालुका मोहोळ यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांच्यासमोर होऊन गुन्हा साबित न झाल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। यात हकीकत अशी यातील मैताचे आरोपी छाया हिच्याशी प्रेम संबंध होते। गेल्या 6 महिन्यापासून त्यांच्यात वाद होत होते। त्यामुळे छाया हिने मैतासोबत असलेले प्रेम संबंध बंद केले। त्या दरम्यान तिचे आरोपी सौरभ गावडे याच्यासोबत प्रेम संबंध जुडले, परंतु मयत हा छाया हिचे ऐकत नव्हता आणि तिच्याकडे जात होता। 19 मार्च 2023च्या मध्यरात्री आरोपी छाया वाघमोडे, तिचा नवीन प्रियकर सौरभ गावडे, सौरभचा चुलत भाऊ विकास गावडे या तिघांनी मयत लक्ष्मण याचा खून करून त्याचे प्रेत रस्त्याच्या कडेला टाकून निघून गेले। घटनेबाबतची फिर्याद मैताचा भाऊ हरी येताळा वळगुंडे यांनी कामठी पोलीस ठाणे येथे दिली। त्यावरून पोलिसांनी तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले। खटल्याच्या सुनावणीवेळेस आरोपीचे वकील ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात आरोपींनी गुन्हा केल्याबाबतचा कोणताही ठोस असा पुरावा सरकार पक्षाने साबित केला नसल्याने आरोपींनी गुन्हा केला असे म्हणता येणार नाही असा युक्तिवाद मांडला। त्यावरून न्यायाधीशांनी तिन्ही आरोपींची निर्दोष
मुक्तता केली। यात आरोपींतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोपडे, ॲडव्होकेट दत्ता गुंड, ॲडव्होकेट निशांत लोंढे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार यांनी काम पाहिले। सोलापूर शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये अस्वच्छतेचे व मूलभूत गरजांच्या समस्यांची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे संपूर्ण शहराच्या आरोग्यावर याचा परिणाम होत असून शहरवासियांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी आणि झोपडपट्टीतील समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना मी सोलापूर माझे सोलापूर समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो झोपडपट्टी रहिवाशांसोबत मागण्यांचे निवेदन देण्यात आले। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर शहरात एकूण 177 झोपडपट्टी वसाहती आहेत। या वसाहतीत राहणारे रहिवासी हे अत्यंत गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील दुर्बल कामगार वर्गातील आहेत। त्यामुळे त्यांना आपल्या झोपडपट्टीतील समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे दाद मागू शकत नाहीत, कारण पोट भरणेच कठीण झाले आहे। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने गेल्या 2 महिन्यांपासून सोलापूरचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून झोपडपट्टी जनसंपर्क अभियान राबवण्यात आले। या अभियानात अनेक गंभीर समस्या समोर आल्या आहेत। या सर्व समस्या सोलापूरच्या विकासाला बाधा निर्माण करणाऱ्या आहेत। सोलापूर महानगरपालिकेतर्फे अलीकडेच आपल्या नेतृत्वाखाली शहर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। त्या अभियानाची व्याप्ती वाढवून सोलापुरातील झोपडपट्टीत स्वच्छता अभियान राबवा। त्यात आमच्या निवेदनातील समस्या आणि इतर मागण्यांचा समावेश केल्यास स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हे स्वप्न साकार होणार आहे। त्याचबरोबर निरोगी सोलापूर होण्यास देखील वेळ लागणार नाही। तरी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून मागण्या मान्य करून सोलापूर शहरातील नागरिकांचे जीव वाचवा असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे। सदर प्रसंगी विष्णू कारंपुरी महाराज यांच्यासह विठ्ठल कुराडकर, विश्वनाथ राठोड, राजू शिंदे, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, रमेश चिलवेरी, रेखा अडकी, राणी दासरी, लक्ष्मीबाई इप्पा, राधिका मिठ्ठा, सविता दासरी, पद्मा मॅकल, महालक्ष्मी गुंटला, लक्ष्मी गुंटला, गीता करली, अंबाबा येमूल, बालमणी इडप, कविता दोंतुल, लता चन्ना आदी उपस्थित होते। नमस्कार। आज मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने सोलापूर शहरातील 177 झोपडपट्ट्या दौरा केला, संपर्क दौरा। या दौऱ्यामध्ये काय काय आम्हाला समस्या जाणवल्या, त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी माननीय आयुक्त साहेबांना एक धडाडीचे आयुक्त, धडाकेबाज आयुक्त आणि कामाचा सपाटा लावलेला आमचे आयुक्त ओंबासे साहेब यांचं आम्ही ख्याती ऐकलो की आमच्या झोपडपट्टी धारकांना कोण बघणार। आयुक्त साहेबांनी परवाच प्रसिद्धी माध्यमातून दिलं की 550 ठिकाणावर आम्ही साफसफाई केली स्पॉटवर। हो, 550 स्पॉटवर साफसफाई करा, पण झोपडपट्ट्यामध्ये शौचालय जे आहेत, सुलभ शौचालय, सरकारी शौचालय, या शौचालयामध्ये नरक यातना आहे, पाणी नाही, संडासला दरवाजे नाहीत, संडासला संरक्षण नाही, कोणी पितोडा माणूस की दारुडा माणूस त्यामध्ये घुसून महिलावर अत्याचार करू शकतो। अशा परिस्थिती या संडास जे आहेत, मला वाटतं या ठिकाणी जे संडास निकामी आहेत ते पूर्ण सफाई करून टाका आणि जे गरजेचे आहेत त्यांना सोलरच्या माध्यमातून लाईट द्या आणि तिथं पाण्याची व्यवस्था करा। मग सोलापूर बघा खरं स्वच्छता त्या वेळेला होणार आहे। ते वर साफसफाई करून साफसफाई केलं तर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आमच्या माता भगिनी, बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, अनेक लोक काय सांगावं, महागाईला टक्कर द्यायचं का आम्ही स्वच्छतेमध्ये टक्कर द्यायचं, अशामुळे पूर्ण सोलापूरचा विकास खुंटत आहे आणि महारोग ठिकठिकाणचे वेगवेगळ्या प्रकारचे रोग या ठिकाणी येत आहेत। हे रोग नायनाट करण्यासाठी, सोलापूरचा विकास करण्यासाठी सोलापूर शहरातील 177 झोपडपट्ट्यामधील सर्व शौचालय स्वच्छता मोहीम हाती घ्या अशा प्रकारचं साहेबांना विनंती केली। जिल्ह्यात अंमली पदार्थ वाहतूक, विक्री तसेच सेवनाबाबत आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन केंद्र समितीच्या माध्यमातून सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून कारवाई व त्यासोबतच जनजागृतीवरही भर द्यावा असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले। जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी व वापरावर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन समितीची पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण येथे आढावा बैठक घेण्यात आली। बैठकीस अधीक्षक सीमा शुल्क विभाग महेंद्र प्रताप, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय प्रतिनिधी अभिजित थेटे, उपसंचालक
औद्योगिक सुरक्षा संचालनालय ओम भांडेकरी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण SM शिंदे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ किरण चव्हाण, अन्न व औषध प्रशासन कार्यालय द.रा. विरगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मिलिंद कारंजकर, राज्य उत्पादन शुल्कचे जगन्नाथ पाटील, केंद्रीय गुप्त वार्ताचे वासुदेव अपसिंगेकर, नायब तहसीलदार बालाजी बनसोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ग्रामीण विशाल वायकर तसेच शासकीय विभाग प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले, जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री व सेवनास आळा घालण्यासाठी जनजागृतीवर भर देण्यात यावा। अंमली पदार्थांची वाहतूक रोखणे यासाठी संयुक्त कारवाई होणे आवश्यक आहे। शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ आदी ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी। जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यांच्या मदतीने समाजात अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीपर कार्यक्रम घ्यावेत अशी सूचना यावेळी करण्यात आली। तसेच अंमली पदार्थांच्या विक्री व वाहतुकीसंबंधी माहिती मिळाल्यास पोलीस विभागाने विकसित केलेल्या QR कोडवर माहिती द्यावी, संबंधितांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असंही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले। माझ्या मैत्रिणीशी का बोलतोस म्हणून शंकर वाडकर राहणार बाळे याने त्याच्या मित्रावरच कोयत्याने 5 ते 6 वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रेल्वे स्टेशन जवळील गँगमन ऑफिस समोर घडली। 25 मार्च रोजी सकाळी 10:30 ते 11:30 दरम्यान ही घटना घडली। संशयित आरोपी शंकर वाडकर व जखमी आकाश राऊतराव हे दोघेजण चांगले मित्र होते। शंकरच्या मैत्रिणीसोबत आकाशचीही ओळख होती। दोघे एकमेकांना बोलत असल्याचा राग शंकरच्या मनात होता। मंगळवारी 25 मार्च रोजी शंकरने आकाशला रेल्वे स्टेशनजवळ बोलावून घेतले। त्यावेळी मित्राने बोलावल्याने आकाश त्या ठिकाणी गेला, पण शंकरचा काय प्लॅन होता याची त्याला पूर्वकल्पना नव्हती। आकाश त्या ठिकाणी आल्यावर शंकरने त्याच्याकडील कोयत्याने वार करायला सुरुवात केली। शंकरने आकाशच्या डोक्यावर, खांद्यावर, मानेवर, हातावर, पाठीवर असे एकूण 5-6 वार केले। त्यात आकाश राऊतराव हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत। आकाशची आई सुरेखा रंगसिद्ध राऊतराव यांच्या फिर्यादीवरून शंकर वाडकर याच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीला जेरबंद केले असून न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे। पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे तपास करत आहेत।